आरोप नाही, ही सत्य परिस्थिती जी निर्माण झाली. आपण आज महापालिका बघतोय, आम्ही जिल्हा परिषद बघतोय, खालच्या लेवलवर ज्या छोट्या छोट्या संस्था आहे, सरकार लेवलवर सरकारमध्ये बसलेले काही जे त्यांचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी ज्या पद्धतीने सरकारचा उपयोग करून घेऊ लागले, त्याचे परिणाम आम्हाला जे दिसू लागले. म्हणून मी बोलू लागलो ते सन्माननीय मुख्यमंत्री जे आहे देवेंद्रजी हे चांगला निर्णय घेतात, चांगल्या पद्धतीने देतात. काही मंत्रीही आम्हाला न्याय देतात, परंतु काही लोक फक्त इथून शिवसेना हद्दपार कशी होईल, शिवसेना कशी संपल याच्याबद्दल नियोजन करू लागले. जे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्या काळामध्ये ज्या पद्धतीने सरकारला जो सरकार होता तो सरकार बदलून नवीन सरकार आणला, स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांनी जे रात्रंदिवस प्रयत्न केले, हे सर्व लोक विसरले आता. आणि हे विसरले म्हणून भारतीय जनता पार्टीला ए टू झेड भारतीय जनता पार्टी अशी सत्ता पाहिजे. आज अशी सत्ता पाहिजे असेल तर आपोआप शिवसेना संपल्याशिवाय त्यांची सत्ता ए टू झेड येणार नाही. गल्ली ते दिल्ली काय आहे त्यांचं राजकारण मला समजत नाही, परंतु आम्ही त्यांचे मित्र पक्ष आहे, छोटे भाऊ आहे, ते आमचे मोठे भाऊ आहे. त्यांनी न्याय देताना कुठेही भाजपकडून शिवसेनेवर अन्याय होणार नाही याची दक्षता स्थानिक पातळीवर जे राजकारण चालू आहे याला आळा बसवण्यासाठी विशेष प्रयत्न जोपर्यंत एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी करणार नाही तोपर्यंत याचे परिणाम खाली जी खतखत आहे ती परत अजून त्याला एक आगळा वेगळा रूप येऊ शकतं असं मला तरी वाटतं. हे पारंपरिक मतदान जो गड होता त्याच्यावर तर आमचं ही खंत आहे का पहिले आमचा जिल्हा परिषद घेतली, महापालिका घेतली, आता विधान परिषद घेतली, नंतर पंचायत समित्या घेणार, नगरपालिका घेणार, ग्रामपंचायता बी घेऊन टाकणार. तर सर्व आम्हाला सत्तेमधूनच तळी पार करायचा किंवा हद्दपार करायचा किंवा अजून काय त्याला शब्द लावणार, माझ्याकडे बोलायला शब्द नाहीये. परंतु ही परिस्थिती गंभीर आहे. या गंभीर परिस्थितीवर वेळेवर आमच्या नेत्याला याची सविस्तर माहिती मिळाली नाही तर पुढचे परिणाम जसं पश्चिम बंगालमध्ये जे घडलं ते कदाचित भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये घडू नये याची भीती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. पहिले ममता बॅनर्जी आणि भाजप यांची युती होती, पण युतीच्या नंतर काय परिणाम झाले आज आपण पाहू लागलो. ज्या परिस्थितीमध्ये जे पश्चिम बंगालमध्ये ते महाराष्ट्रामध्ये येऊ नये यासाठी आम्ही आमच्या नेत्याला ही सर्व तंतोतंत माहिती देऊ. माझ्या जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये जी परिस्थिती मी पाहू लागलो, अनेक जिल्ह्यामध्ये मी जातो, तिथलची परिस्थिती पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना दुःख होतो का आपण जे 2.5 वर्ष ज्या पक्षाला सोडून आपण एक पक्षासाठी भारतीय जनता पार्टी आमचा जो जुना मित्र पक्ष आहे याच्यासाठी आम्ही आमच्या पक्षाच्या नेत्याला सोडून इकडे आलो आणि परत अशी परिस्थिती निर्माण होईल. आज जी परिस्थिती निर्माण होते ते स्लो पाहिजे नाही, हळूहळू